या साईडला मच्छीवाला आलाय. हे बघा इकडे मासे आहेत, बर्फात फ्रीज करून ठेवलेत. इकडे मावशी मच्छीची कटिंग करते. हे आपण मॅरिनेट केलेलं आहे, त्याच्यामध्ये मसाला आणि लसूण, आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट आपण ते टाकले. आता आपण ते मिक्स करायचं आणि आता तव्यात फ्राय करून घेणार आहोत. इकडे विहीर आहे, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा या साईडला मच्छीवाला आलाय. हे बघा इकडे मासे आहेत, बर्फात फ्रीज करून ठेवलेत. कुठले कुठले आहेत तुमच्याकडे? मांदेली आहे, पेढी, बांगडा, भोयर. हे आपण फ्राय करणार आणि काय कालवण करणार ना. कालवण आणि मांदेली घेतली आपण फ्राय करण्यासाठी. कसलं दिलं? बांगडी नको मला बांगडी. भोयर मागू नका. बांगडीत पेढी टाका. बांगडे आणि पेढी घेतले आपण. सुप्रभात मंडळी, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपला रत्नागिरीतला 3रा दिवस आहे आणि आज आपण रेसिपीचा व्हिडिओ करणार आहोत. मांदेली करी आणि मांदेली फ्राय. तर लीनाताई मालवणी पद्धतीचं मांदेली करी करणार आहे आणि तेजू मांदेली फ्राय करणार आहे. तर आपल्यासोबत राणू आहे, ती पण त्यांना हेल्प करेल, असिस्टंट आहे आज त्यांची ती. इकडे मावशी मच्छीची कटिंग करते. हे बघा मांदेली आहे ना. हो, मांदेलीचं कटिंग चालू आहे. आणि कुठली कुठली घेतली आहे? बोईर आहेत आणि पेढी, भोईला, पेढी बांगडा. आणि बांगडा आहे. तर आपण आज ह्याची रेसिपी बघणार आहोत मच्छीची. काय माहिती, माझा आहे. या साईडला मनी माऊ. हे बघा या साईडला आता आपलं ऑनियन कटिंग आणि टोमॅटो कटिंग चालू आहे. हे बघा इकडे कट केलेले आहेत. आणि आज आपण कुठलाही करणार आहे? कुठला, कोकणी की मालवणी? अच्छा, आपण मालवणी पद्धतीचा आपण मांदेली कढी ना, मांदेली करी करणार आहोत. इथे बघा राणू पण मदत करते. काय करते तू? लसूण. लसूण सोलते. आणि इकडे कांदा कटिंग चालू आहे, टोमॅटो कटिंग. आणि इथे सुकं खोबरं घेतलं आहे. आपल्याकडे ओलं खोबरं नाही आहे, त्यामुळे आपण सुकं खोबरं घेतलं आहे. आणि आज आपण करणार आहोत मांदेली करी मालवणी पद्धतीची. आपण चुलीवर नाही करणार आहोत, गॅसवरच करतो आहे. आणि त्यासोबत मांदेली फ्राय करणार आहोत. एक गाय आलेली आहे चरायला. हे बघा, या या, काय खाते? चरण्यासाठी आले इथे सड्यावर. इथे आपण धने आणि मिरची भिजवून घेतले. या साईडला खोबऱ्याचं वाटण आहे. इकडं कांदा टोमॅटो कटिंग केले. आणि या साईडला आपली मच्छी आहे मांदेली. आणि इकडे पण वाटण आहे. तर आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. इथे आपण आता वाटण करून घेतो आहे, मिक्सरला लावलं आहे सर्व. हे बघा आता मस्त आपण सगळं बारीक करून घेतलं वाटण. या साईडला आपण मच्छी कटिंग करून आणि चांगली साफ करून घेतले. आणि इथे वाटण करून घेतले, असे एकदम पेस्ट केले बारीक. इथे आपण मांदेली मॅरिनेट करून घेतले, हळद मीठ लावून घेतले आपण. आता आपण हे मिक्स करून घेतले. आता ती मांदेली ती कालवण्यासाठी आहे.
ओके. आणि हे चांगलं लावून घे त्याला एकदम व्यवस्थित. हां, आणि थोडा वेळ तसंच आपण ठेवणार आहोत याला. नंतर आपण तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करणार. हां, इथे आपण हे तांदूळ बारीक करून घेतलेत. हे आपण फिश फ्रायसाठी यूज करणार आहोत. मसाला टाकतोय, तर फोडणी दिली आहे आणि आता पूर्ण हे आपण वाटण केलं होतं. चांगलं आता ढवळून घेऊया. ते मस्त पाणी टाकून घेतलंय आणि आता मीठ टाकतो याच्यात. चांगले आता वाफेवर शिजवायला ठेवूया. हे आपण मॅरिनेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये मसाला आणि आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट आपण ते टाकले. आता आपण ते मिक्स करायचं. अच्छा, आता हे आपण सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, इकडे तेजू मिक्स करून घेते आणि मग आपण हे फिश फ्रायला आपण यूज करू हे सगळं मिक्स करून. आणि या साईडला तांदळाचं पीठ आहे. या साईडला बघा, हे गुरं चरायला आलेत दुपारचे. हा बघा, हा बैल आहे. त्या साईडला पुढं पण एकदम गुरं आहेत. हा बघा, डेंजर वाटतोय. शिंग बघा याची कशी आहेत. शिंग पण पळायला लागला. तर असं हे एकदम सडा, ओपन सडा आहे. आणि इकडे हे आता गवतं सुकलेत. हे सगळं खायला येतात गुरं. या साईडला आपलं घर आहे. ते बघा, हे आपल्या इथे बघा, हे आपल्या फिश करीला चांगला कड आलाय. हे बघा, मस्त असं मालवणी पद्धतीचं. आता आपण हे फिश फ्रायसाठी तव्यामध्ये तेल टाकून घेतो. इकडे बघा, ही तेजू बनवणार आहे आता. या साईडला बघा, असं सगळं मिक्स करून घेतलंय. आणि इकडे पीठ आहे आणि रवा आहे. इथे आपण चांगलं मांदेलीला तांदळाच्या पिठाच्या रव्यामध्ये मिक्स करून घेतोय. आणि आता तव्यात फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, मस्त असं फ्राय करून घेतोय. हे बारीक बारीक पीस आहेत, त्यामुळे तव्यामध्ये जास्त पीस मावतील. इथे मावशी चपातीसाठी पीठ मळते. हे बघा, नुसतं गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्यात आता मीठ वगैरे टाकून आपण चांगलं मळून घेणार आहोत. आपण याला आता पलटी मारून घेऊया. चांगले फ्राय व्हायला पाहिजे. साईडला आता आपली मांदेली फ्राय झालेली आहे. हे बघा, आणि या साईडला मांदेली करी आहे मालवणी पद्धतीची. तर आपलं आता जेवण रेडी झालं आहे. हे बघा, आता मावशीने चांगलं पीठ मळून घेतलं आहे. पण याच्यात आता थोडंसं तेल टाकूया.
बस एवढा चांगला आता हे मळून घेऊया व्यवस्थित. या साईडला आमच्या सासूबाई चपाती लाटतायत आणि इकडे तेजू चपात्या भाजून घेते तव्यावर. इथून हे मावशी बॅक साईडचं एंट्री पॉईंट आहे. हे बघा, हे त्यांचं घर आहे. इथे हे किचन आहे. या साईडला एक बेडरूम आहे. हे बघा, इकडं हा बेडरूम आहे एक, दुसरा एक इकडे आहे. आणि हा हॉल आहे मोठा असा प्रशस्त. इकडे बघा टी व्ही लावले. इकडे एक बेडरूम आहे आणि एक ह्या साईडला बेडरूम आहे. आणि हा असा मोठा हॉल आहे. हे बघा, आणि समोरची पडवी नाही, अंगण आहे. आणि इकडे विहीर आहे, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, ह्या साईडला यांची शेती आहे. घराच्या बाहेरच जवळच आहे, असं जास्त काही लांब नाही आहे. आणि हा त्यांचा आजूबाजूचा परिसर आहे. आणि इकडे विहीर आहे, भरपूर खोल आहे. हे बघा, आणि पाणी पण बरंच आहे, म्हणजे विहीर भरलेलीच आहे तशी त्यांची. आणि या साईडला मोटर लावली आहे त्यांनी. तर मोटर थ्रू त्यांच्या घरी पाणी येतं. हे बघा, इकडे अशी पाईपलाईन आहे. आणि हे मावशीच्या घराचं फ्रंट साईड. आणि या आजूबाजूचा असा परिसर बघा, कसं लांब लांब आहे एकदम. घरं पण इकडे जवळ नाहीत. फायनली आपलं जेवण झालेलं आहे. हे बघा, इथे मांदेली फ्राय, हे मांदेली मालवणी पद्धतीची करी आहे. इकडे चपाती आहे. तर बघूया टेस्ट करून कशी आहे. तर मंडळी या जेवायला.